आशिष आणि साक्षीचं लग्न झालं तेव्हा दोघही खूप साध्या घरातून आलेली होती. मोठ्या स्वप्नांचा गाजावाजा नव्हता, पण एकमेकांसोबत छोटस सुखी आयुष्य जगायचं एवढंच स्वप्न होतं. लग्नाच्या सुरुवातीचे दिवस खूप सुंदर गेले. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद होता. आशिष ऑफिसला जाताना साक्षी त्याच्यासाठी डब्बा बनवायची आणि तो परत आल्यावर तिच्यासोबत चहा घेत बसायचा. दोघांचं आयुष्य अगदी साधं पण खूप प्रेमाने भरलेलं होतं. पण हळूहळू जबाबदाऱ्या वाढायला लागल्या. घराचा खर्च, EMI, नोकरीचा ताण. आशिष खूप स्ट्रेसमध्ये राहू लागला. आधी जो प्रत्येक गोष्ट साक्षीशी शेअर करायचा, तो आता शांत राहू लागला. साक्षीला हे जाणवायला लागलं, पण ती काही बोलत नव्हती. तिला वाटायचं कदाचित वेळ खराब आहे, सगळं ठीक होईल. एक दिवस आशिष खूप उशिरा घरी आला. फोनही उचलत नव्हता. साक्षी खूप घाबरली होती. तो घरी आला तेव्हा थकलेला आणि चिडलेला होता. काय झालं असं विचारताच तो ओरडला. काही नाही, मला शांत राहू दे. त्या दिवसापासून साक्षीने त्याला जास्त काही विचारणं कमी केलं. पण आतून ती खूप तुटत होती. साक्षीने स्वतःला बदलायला सुरुवात केली. तिने नोकरी शोधायला सुरुवात केली, जेणेकरून आशिषचा ताण कमी होईल. तिला एक छोटीशी जॉब मिळाली. आता ती सकाळी घरकाम करून ऑफिसला जायची आणि संध्याकाळी परत येऊन सगळं सांभाळायची. आशिषला हे सगळं दिसतच होतं, पण तो काही बोलत नव्हता. एक दिवस साक्षी खूप आजारी पडली. तापाने अंग जळत होतं, पण तरीही ती उठून स्वयंपाक करायला लागली. ते पाहून आशिष थांबला. त्याला जाणवलं की ती किती त्रास सहन करते आणि तो मात्र तिच्याशी नीट बोलतही नाही. त्या रात्री पहिल्यांदाच आशिष तिच्या बाजूला बसला आणि म्हणाला, सॉरी साक्षी, मी खूप बदललोय ना. साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती फक्त हसली आणि म्हणाली, तू बदलला नाहीस, फक्त परिस्थिती बदलली आहे. त्या एका वाक्याने आशिष पूर्णपणे शांत झाला. त्याला कळलं की साक्षी अजूनही त्याच्यावर तितकंच प्रेम करते. त्या दिवसापासून आशिषने प्रयत्न करायला सुरुवात केली. तो पुन्हा साक्षीशी बोलायला लागला, तिच्यासोबत वेळ घालवायला लागला. हळूहळू त्यांचं नातं पुन्हा पूर्वीसारखं होत गेलं. पण आयुष्य इतकं सोपं नव्हतं. एक दिवस कंपनीतून आशिषची नोकरी गेली. तो पूर्णपणे खचला. त्याला वाटलं आता सगळं संपलं. तो दिवसभर शांत बसून राहायचा. साक्षी मात्र त्याला धीर देत होती. आपण दोघं आहोत ना, सगळं ठीक होईल, ती म्हणायची. ती स्वतः जास्त काम करू लागली, घर चालवायला. आशिषला सुरुवातीला खूप वाईट वाटायचं, पण साक्षीने कधीही त्याला कमीपणा जाणवू दिला नाही. ती नेहमी म्हणायची, आज मी आहे, उद्या तू असशील. आपलं आहे सगळं. हळूहळू आशिषने स्वतःला सावरलं. नवीन जॉब शोधायला सुरुवात केली. खूप रिजेक्शन आले, पण साक्षीने त्याला कधी हार मानू दिली नाही. शेवटी त्याला एक चांगली नोकरी मिळाली. त्या दिवशी तो घरी आला आणि साक्षीला मिठी मारून रडू लागला. तू नसतीस तर मी संपलो असतो, तो म्हणाला. साक्षी फक्त एवढंच म्हणाली, नातं म्हणजे साथ आणि आपण ती सोडली नाही, म्हणून आपण जिंकलो. आशिषला नवी नोकरी मिळाल्यानंतर काही महिने सगळं खूप छान चाललं होतं. घरात पुन्हा हसू परत आलं होतं. साक्षीच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून आशिषला वाटायचं की आता काहीच कमी नाही. पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. एका दिवशी साक्षी ऑफिसमधून घरी येताना अचानक रस्त्यावरच बेशुद्ध पडली. लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि आशिषला फोन केला. तो धावतच तिथे पोहोचला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जे सांगितलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. साक्षीला गंभीर आजार झाला होता आणि त्यासाठी मोठा खर्च आणि वेळ लागणार होता. त्या क्षणी आशिषच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, जिने माझ्यासाठी इतकं केलं, तिच्यासाठी मी काहीही करेन. त्याने एक क्षणही न घालवता उपचार सुरू केले. ऑफिस, हॉस्पिटल, घर, तो सतत धावत होता. झोप, आराम, स्वतःचं काहीही त्याला आठवत नव्हतं. साक्षी मात्र नेहमीप्रमाणे शांत होती. ती म्हणायची, मी ठीक होईन, तू एवढा ताण घेऊ नकोस. पण आशिषला माहित होतं की परिस्थिती एवढी सोपी नाही. पैशाची अडचण पुन्हा उभी राहिली. त्याने बचत संपवली, मित्राकडून उधार घेतलं, अगदी स्वतःच्या आवडीच्या गोष्टी विकायला काढल्या. पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. त्याच्यासाठी साक्षीचं सगळं काही होती. एक दिवस रात्री हॉस्पिटलमध्ये साक्षी झोपलेली असताना आशिष तिच्या बाजूला बसला. तिचा हात धरून शांतपणे रडत होता. तेव्हा साक्षीने डोळे उघडले आणि हळू आवाजात म्हणाली, तू एवढा मजबूत आहेस, मग रडतोयस का? आशिषने डोळे पुसले आणि म्हणाला, मला भीती वाटते.
तुला काही झालं तर मी जगू शकणार नाही. साक्षी हलकसं हसली आणि म्हणाली, आपण दोघं एकमेकांसाठीच जगतो, पण एकमेकांवर अवलंबून नाही. तू मजबूत राहा. माझ्यासाठी त्या शब्दांनी आशिषला पुन्हा उभं राहायला बळ दिलं. महिन्याभराच्या उपचारानंतर साक्षीची तब्येत थोडी सुधारायला लागली. डॉक्टरांनी सांगितलं की अजून वेळ लागेल, पण आशा आहे. आशिषने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला जाणवलं की लढाई अजून संपलेली नाही, पण ते दोघं एकत्र आहेत. हेच त्यांचं सर्वात मोठं बळ आहे. या सगळ्या काळात त्यांच्या नात्यात एक वेगळंच बंधन तयार झालं होतं. आधी छोट्या गोष्टीवर भांडण व्हायची, आता मात्र एकमेकांचा प्रत्येक श्वासही जपून ठेवावा असं त्यांना वाटायचं. आशिषला समजलं की प्रेम म्हणजे फक्त आनंदाचे क्षण नाहीत, तर कठीण काळात एकमेकांसोबत उभं राहणं हेच खरं प्रेम आहे. एक दिवस साक्षी हॉस्पिटलमधून घरी आली. घरात पुन्हा एकदा शांतता होती, पण ती शांतता आता समाधानाची होती. आशिषने तिच्यासाठी छोटंसं सरप्राईज ठेवलं होतं. घरात छोटंसं सजावट करून वेलकम बॅक लिहिलेलं होतं. साक्षीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ती म्हणाली, इतकं सगळं करूनही तू मला अजूनही इतकं प्रेम देतोस? आशिष हसत म्हणाला, तू माझ्यासाठी जे केलंस त्याच्या पुढे हे काहीच नाही. त्या रात्री दोघेही बराच वेळ शांत बसून एकमेकांकडे पाहत होते. शब्द नव्हते, पण भावना खूप काही बोलत होत्या. पण साक्षीच्या मनात एक भीती अजूनही होती. जर पुन्हा काही झालं तर तिने तो प्रश्न आशिषला विचारला. आशिष थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, काय होईल ते बघू, पण एक गोष्ट नक्की आहे, काहीही झालं तरी मी तुझा हात कधी सोडणार नाही. त्या एका वाक्याने साक्षी पूर्णपणे शांत झाली. तिला कळलं की आयुष्य कितीही कठीण असलं तरी तिच्या सोबत उभा राहणारा माणूस तिच्याकडे आहे. हळूहळू दिवस पुढे जात होते. साक्षी बरी होत होती आणि आशिष पुन्हा आयुष्य व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होता. दोघांनी ठरवलं की आता आयुष्य जास्त सिंपल आणि आनंदाने जगायचं. मोठ्या अपेक्षा नाही, फक्त एकमेकांसोबत राहायचं. एक संध्याकाळी ते दोघं टेरेसवर बसले होते. सूर्य मावळत होता. साक्षीने हळूच आशिषचा हात धरला आणि म्हणाली, आपण खूप काही पाहिलं ना? आशिष हसला आणि म्हणाला, हो, पण अजून खूप काही बाकी आहे. त्या संध्याकाळनंतर आयुष्य पुन्हा हळूहळू सुरळीत होत गेलं. साक्षी पूर्णपणे बरी होण्यासाठी अजून वेळ लागणार होता, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं होतं. आशिषही आता आधीसारखा तणावात राहत नव्हता. दोघांनी ठरवलं होतं की कितीही कठीण वेळ आली तरी एकमेकांचा हात सोडायचा नाही. दिवस जात होते आणि त्यांचं नातं अधिक घट्ट होत होतं. पण एक दिवस अचानक काहीतरी बदललं. आशिषला सतत थकवा जाणवायला लागला. सुरुवातीला त्याने ते दुर्लक्ष केलं. कामाचा ताण आहे असं तो साक्षीला सांगायचा, पण हळूहळू त्याची तब्येत बिघडत गेली. साक्षीने त्याला डॉक्टरांकडे जाण्यासाठी आग्रह केला. शेवटी तो तयार झाला. रिपोर्ट्स आले आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून साक्षीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आशिषलाही गंभीर आजार झाला होता. काही क्षण दोघंही काही बोलू शकले नाहीत. जणू वेळच थांबली होती. घरी आल्यावर साक्षी खूप वेळ शांत बसून होती. आशिष तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, घाबरू नकोस, आपण यालाही समोर जाऊ. साक्षीने त्याच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, आता माझी वेळ आहे तुझ्यासाठी उभं राहायची. त्या दिवसापासून साक्षीने स्वतःला पूर्णपणे आशिषसाठी झोकून दिलं. जसं आशिष तिच्यासाठी धावत होता, तसंच आता साक्षी प्रत्येक गोष्ट सांभाळत होती. औषध, डॉक्टर, घर, नोकरी सगळं ती एकटी सांभाळत होती. पण तिच्या चेहऱ्यावर कधीच तक्रार नव्हती. एक रात्री आशिष खूप अशक्त झाला होता. तो साक्षीचा हात धरून म्हणाला, तू इतकं सगळं करतेस, मला वाईट वाटतं. साक्षी हसली आणि म्हणाली, तू माझ्यासाठी जे केलंस त्याच्या पुढे हे काहीच नाही. नातं म्हणजे देणं घेणं नाही, नातं म्हणजे साथ. आशिषच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं की आयुष्याने त्याला किती मोठी भेट दिली आहे साक्षीच्या रूपात. काही महिने तसेच गेले. कधी आशा वाढायची, कधी भीती वाटायची, पण दोघंही एकमेकांसाठी मजबूत राहायचा प्रयत्न करत होते. एक दिवस साक्षीने एक छोटंसं डायरी आशिषच्या हातात दिलं. हे वाच, ती म्हणाली. आशिषने ते उघडलं. त्यात साक्षीने त्याच्या आयुष्याचे सगळे क्षण लिहिलेले होते. लग्नाचा पहिला दिवस, पहिलं भांडण, पहिला पगार, हॉस्पिटलचे दिवस, सगळं काही. शेवटी एक वाक्य लिहिलं होतं, काहीही झालं तरी आपलं प्रेम कधीच कमी होणार नाही. आशिष ते वाचून शांतपणे रडू लागला. काही दिवसांनी आशिषची तब्येत अचानक खूप बिघडली.
त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. डॉक्टर प्रयत्न करत होते पण परिस्थिती गंभीर होती. साक्षी त्याच्या बाजूला बसून त्याचा हात धरून होती. आशिषने हळूच डोळे उघडले आणि म्हणाला, साक्षी, जर मी तो बोलू शकला नाही. साक्षीने त्याचे ओठ बंद करत म्हणाली, असं काही बोलायचं नाही. तू ठीक होशील. आशिष हलकासा हसला आणि म्हणाला, तू आहेस ना, मला काहीच भीती नाही. काही क्षणांनी त्याचा हात सैल झाला. मशीनचा आवाज स्थिर झाला आणि साक्षीचं आयुष्य एका क्षणात रिकामं झालं. सगळं संपलं असं वाटत होतं. पण खरी गोष्ट इथे संपत नाही. काही महिन्यांनी साक्षी पुन्हा उभी राहिली. ती अजूनही एकटी होती, पण तुटलेली नव्हती. कारण आशिषने तिला शिकवलं होतं कठीण वेळेत कसं जगायचं. ती दररोज त्या डायरीत काहीतरी नवीन लिहायची. एक दिवस तिने लिहिलं, तू नाहीयेस, पण तुझं प्रेम अजूनही माझ्यासोबत आहे आणि मी अजूनही तुझ्यासोबत जगते. साक्षीने आयुष्य पुढे नेलं पण आशिषला